आज महाराष्ट्रात या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांची जी व्यथा आहे, ही व्यथा कुसुमाग्रजांच्या या कवितेतून अतिशय समर्पकपणे मांडता येते। या कवितेमध्ये एक विद्यार्थी जेव्हा त्याच्या गावामध्ये पूर येतो तेव्हा त्याच्या शिक्षकाला भेटायला जातो आणि तो म्हणतो, ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली होती गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पुरीसारखी चार भिंतीमध्ये नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली चुलं विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभार निला घेऊन संगे सर, आता लढतो आहे, पडकी भीत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही काना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा। आज आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती अशीच आहे। आज महाराष्ट्रात या पूर परिस्थितीनंतर शेतकऱ्यांना सुद्धा खऱ्या सपोर्टची गरज आहे, खऱ्या मदतीची गरज आहे। शेतकरी स्वाभिमानी आहे, शेतकऱ्यांना फक्त आधार हवा आहे, ते त्यांचा संसार पुन्हा उभा करतील, तेवढा कणा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मजबूत आहे।